68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती सध्या वाघोली नगरीत पार पडते पुण्यातल्या। आपल्या सोबत ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटातले पिट्याभाई अर्थातच रमेश परदेशी आपल्या सोबत आहेत। सध्या या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी म्हणून त्यांनी इथं हजेरी लावली। काय नेमका अनुभव आहे, काय सांगाल स्पर्धेत? अनुभव याच्यापेक्षा अभिमान आहे, कारण ज्या तालुक्यातून मी येतो त्या तालुक्याच्या आमच्या नेतृत्वाने म्हणजेच कैलासवासी मामासाहेब मोहोळांनी सुरू केलेली ही परंपरा, नंतर अशोक अण्णा मोहोळ आणि आता आपले विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्फत इतका दिमागदार सोहळा होतोय। सगळ्यात मोठं कौतुक याच्यात जर करायचं असलं तर रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचं आहे, कारण मी आतापर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये गेलो, कारण एक स्वतः खेळाडू असल्यामुळं। परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की इतकं दिमागदार स्टेडियम आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आनंदाची बात म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं या स्टेडियमला नाव दिलंय। खरंच रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी हा जो दिमागदार सोहळा महाराष्ट्र केसरीचा इथं आपल्या समोर आणलाय त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। तुम्ही खेळाडू आहात हे सांगितलं, पण रिअल लाईफ आणि रिअल लाईफ कुस्ती कोणती आवडते? नाही, कुस्ती मातीतली, कारण पण आता शेवटी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर का आपल्याला पदक घ्यायचं असेल तर मॅटला पर्याय नाही, त्यामुळे कुस्ती दोन्ही सारख्याच। आवडता पैलवान कोणता, कोणती कुस्ती बघायला जास्त आवडेल? नाही, खरं तर आता एवढी स्पर्धा आहे पैलवानांमध्ये, म्हणजे आता शिवराज राक्षे आहे, सिकंदर शेख आहे, महेंद्र गायकवाड आहे, आमचा पृथ्वीराज मोहोळ आहे, असे असंख्य पैलवान आहेत। खरं तर आता यांच्यापैकी कोण येतंय याची उत्सुकता जाम आहे, कारण आता त्या वजनी गटाच्या स्पर्धा मला वाटतं आता सुरू होतील, मला त्याची जास्त उत्सुकता आहे। नक्कीच खूप धन्यवाद तुमचे आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर हे होते पिठाभाई मुळशी पॅटर्न चित्रपटातले जे सध्या इथं जे आहेत त्या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आलात। प्रेक्षकांना काय आवाहन कराल पुढच्या 2 दिवसासाठी? प्रेक्षकांना मी सर्व पुणेकर आणि सर्व महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींना आवाहन करीन की रामकृष्ण सातव पाटील यांनी ही जी भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा वाघोली गावामध्ये आयोजित केली आहे, इथं जास्तीत जास्त जणांनी प्रेक्षक म्हणून आपली उपस्थिती लावा आणि या स्पर्धेचा लौकिक वाढवा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।